पाकिस्तानने भारताविरुद्ध 1965 आणि 1971 मध्ये युद्ध लढली होती। तो शीतयुद्धाचा काळ होता। शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चात्य आघाडीचा भाग होता। शीतयुद्धादरम्यान 1979 मध्ये सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानवर हल्ला केला होता। सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानमध्ये कम्युनिटी सरकारवर हवं होतं। इस्लामी कट्टरवाद्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं होतं। दुसऱ्या बाजूला ज्या देशांत कम्युनिस्ट सरकार होती त्या देशांना कमकुवत करण्याची अमेरिकेची मोहीम होती। अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनचा पराभव करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानची मदत घेत होता। त्याच्या बदल्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळत होती। अमेरिकेचे पाकिस्तानशी असलेले जवळीक त्यांच्या धोरणात्मक गरजांमुळे होती आणि ही गरज कायमस्वरूपी नव्हती। अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अमेरिकेनं ज्या कट्टरवाद्यांना पुढे आणलं होतं तेच नंतर त्यांच्यासाठी आव्हान बनलं आणि हे आव्हान आजही कायम आहे। 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, पण त्याचा अंदाज चुकीचा ठरला। आता सध्या भारत आणि पाकिस्तानात जे युद्ध सुरू आहे यामध्ये कोण कोणाच्या बाजूने आहे हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। भारत आणि पाकिस्तानातील 3 युद्धानंतर जग पूर्णपणे बदललेलं आहे। सोव्हिएत युनियन अनेक भागांमध्ये विभागलं गेलं आणि आता फक्त रशिया उरला आहे। परंतु जग 2 ध्रुवीय असण्याऐवजी एक ध्रुवीय बनला आहे आणि आता चीन दुसऱ्या ध्रुवासाठी मजबूत दावा करत आहे। दुसरीकडे भारत ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनत आहे। बदलत्या जगात भारताचंही स्वतःचं स्थान आहे, पण पाकिस्तान अजूनही आर्थिक आघाड्यांवर, सौदी अरेबिया, चीन आणि जागतिक संस्थांवर अवलंबून आहे। अमेरिकेला आता अफगाणिस्तानमध्ये कोणाचं सरकार आहे याची विशेष काळजी नाही। अशा परिस्थितीत त्यांना पाकिस्तानची देखील पूर्वप्रमाण गरज नाही। आता 2 देशांमधील संबंध किती खोल आणि परस्पर आहेत हे आता दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेवर किती योगदान देत आहेत यावर देखील अवलंबून आहे। अमेरिका आणि चीनसह भारताचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या पलीकडे आहे, तर आखालातील महत्त्वाचा देश UAE सोबतही भारताचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स पार गेलेला आहे। तसेच सौदी अरेबिया सोबत भारताचा वार्षिक द्विपक्षीय व्यापार जवळपास 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचलेला आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन आणि रशियाच्या यांच्यातील युद्धानंतर सुरू झाल्यानंतर रशियासोबतच भारताचा द्विपक्षीय व्यापार 65 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे। भारताचे 3 सर्वात मोठे व्यापारी भागीदार आणि सौदी अरेबिया पाकिस्तानचे मित्र आहेत किंवा पाकिस्तान सोबत या देशांचा द्विपक्षीय व्यापार काही विशेष नाही। कोणताही देश पाकिस्तानसाठी भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांकडे दुर्लक्ष करू इच्छित नाही। जेव्हा भारतानं जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला तेव्हा सौदी अरेबियानं त्याला विरोध केला नाही। सौदी अरेबियाचे भारतासोबत व्यापाराचे हितसंबंध जोडलेले आहेत असं पाकिस्तानातील विश्लेषकांचं म्हणणं आहे। इतकंच नव्हे तर हिंदुत्ववादी प्रमाणे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलाम मोठा भाऊ मानतात। शीतयुद्धानंतर बदललेल्या जगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, तर पाकिस्तानला मात्र आपलं जुनं महत्त्व टिकून ठेवण्यात अपयश आलेलं आहे। यावर्षी 2025 या वर्षात जानेवारी ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा व्यवहारदारी संबंधांना आणखी बळ मिळालं। म्हणजेच तुम्ही अमेरिकेकडून किती खरेदी करता आणि त्यांना किती विकता हेच अधिक महत्त्वाचं ठरतं। शीतयुद्धात कोण सोबत होतं आणि कोण विरोधात होतं याला फारसा अर्थ उरलेला नाही। ट्रम्प यांना रशियाशी चांगले संबंध हवे आहेत, पण पाकिस्तान सध्या ज्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे त्यात त्यांची ना खरेदी करण्याची फारशी क्षमता आहे ना विक्री करण्याची क्षमता आहे। भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अनुभव असलेले देश आहेत, त्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर दोन्ही देशांना शांततेची चर्चा करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केलं जात आहे। जगभरातील देशांच्या या आव्हानामुळे एक समज निर्माण होत आहे की कोणत्या देशाची सहानुभूती पाकिस्तान सोबत आहे आणि कोणाची सहानुभूती भारतासोबत आहे आणि कोण पूर्णपणे तटस्थ आहे। गुरुवारी रात्री तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोआन यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाबद्दल आम्ही चिंतित आहोत। या तणावाचे युद्धात रूपांतर होऊ शकतं। क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे। पाकिस्तान आणि तेथील लोक आमच्यासाठी बंधू समान आहेत
आणि त्यांच्या रक्षणासाठी आम्ही अल्लाकडे प्रार्थना करत आहोत. अदेल अल जुबैर यांच्याबरोबर बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक्सवर लिहिलं होतं, सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल अल जुबैर यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. भारताच्या दृष्टिकोनातून दहशतवादाचा ठामपणे मुकाबला करण्यावर चर्चा केली. सौदी अरेबियाने 30 एप्रिल रोजी एक निवेदन जारी करून दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं आणि सर्व वाद संवादाद्वारे सोडवण्याचा सल्ला दिला होता. ते कोणत्याही एका देशाच्या बाजूने आहेत असं सौदी अरेबियाच्या निवेदनातून दिसून आलेलं नाही. आता जेव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत आहे तेव्हा सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री गुरुवारी भारतात आले होते. पाकिस्तानासाठी प्रत्येक ठिकाणी प्रसंगी सौदी अरेबिया नेहमीच त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. 1971चं युद्ध असो वा 1965चं, सौदी अरेबिया नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला आहे. मे 1998 मध्ये जेव्हा पाकिस्तान भारताच्या 5 अणुचाचण्यांना प्रत्युत्तर द्यायचं की नाही हे ठरवत होता तेव्हा सौदी अरेबियानं पाकिस्तानला दररोज 50,000 बॅरल तेल मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं. शीतयुद्धाच्या काळात सौदी अरेबिया देखील पाश्चिमात्य गटाचा भाग होता आणि त्यामुळं पाकिस्तानशी त्यांचे जवळचे संबंध होते. परंतु आता जग बदललं आहे. पाकिस्तानबद्दल पाश्चात्य देशांचा दृष्टिकोनही बदललेला आहे. भारत पाश्चात्य देशांच्या जवळ गेला आहे आणि पाकिस्तानबद्दल अविश्वास वाढला आहे. यामुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उभा राहिलेले आहेत. काश्मीरबाबत सौदी अरेबियाचा दृष्टिकोन पाकिस्तानच्या बाजूने होता, परंतु आता ऑगस्ट 2019 मध्ये भारतानं जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपवला. त्यावेळी सौदी अरेबियानं भूमिका पूर्णपणे तटस्थ होती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले शाह महमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियावर टीकाही केली होती. आता राहिला प्रश्न इराणचा. इराण हे काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा देत आला आहे. अगदी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेन यांनीही भारतातील मुस्लिमांबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला तणाव कमी करण्यासाठी इराण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण कोणत्याही एका देशाची बाजू घेताना दिसत नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी त्यांच्या दौऱ्यातील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की भारत आणि इराणमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. दोन्ही देशांच्या संयुक्त आयोगाची 20वी बैठक झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी वाढवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. चाबहार बंदराबाबत ही अनेक पातळ्यांवर चर्चा झाली. याशिवाय दक्षिण आशियातील स्थिरता आणि सुरक्षा महत्त्वावरही भर देण्यात आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याचा तणाव संवादाच्या माध्यमातून कमी झाला पाहिजे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराण पाकिस्तान किंवा भारत सोबत असल्याचा संदेश जाईल असं काही भाष्य केलेलं नाही. या संपूर्ण प्रकरणात इराणनं आपली तटस्थ भूमिका स्पष्टपणे दाखवून दिली आहे. इराणची ही भूमिका अशा वेळी आली आहे जेव्हा इस्रायल उघडपणे भारताला पाठिंबा देत आहे. तर या माहितीबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.